महाराष्ट्राच्या राजकारणानं गेल्या 5 वर्षात कितीतरी वळणं घेतली। आता सगळ्या आघाड्या युत्या स्थिरस्थावर होत आहेत असं वाटत असताना ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा अभद्र आघाड्या आणि युत्या जन्माला येत आहेत का? कोकणात जे घडतंय ते ऐकलं तर तुम्ही शॉक व्हाल। नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी ठाकरे आणि शिंदेची शिवसेना एकत्र येण्याची चर्चा जोरदार सुरू आहे। भाजपच्या सोबळाच्या नाऱ्यानंतर राणेंना शह देण्यासाठी या दोन्ही शिवसेना एकत्र येऊन आघाडी स्थापन करणार असल्याची माहिती मिळतेय। यावर संतप्त झालेल्या नारायण राणेंनी एकनाथ शिंदेंना थेट इशारा दिलाय। कोकणात नव्या आघाडीची नांदी, कट्टर वैरी करणार हात मिळवणी, राणेंना शह देण्यासाठी नवी रणनीती, राणेंचा थेट एकनाथ शिंदेंना इशारा। राज्यात शिवसेना आणि उबाठा या पक्षात संघर्ष सुरू असताना कोकणात मात्र नाट्यमय घडामोडी घडताना दिसतायत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणात ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेची शिवसेना एकत्र येण्याची शक्यता आहे। त्यासाठी दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची कणकवलीत एक गुप्त बैठक पार पडली। कणकवली शहर विकास आघाडी या नावानं ही बैठक झाली। शहरातल्या व्यक्तींनी जी सगळ्या प्रतिष्ठित व्यक्तींनी येऊन सांगितलं की आपण जर अशा प्रकारची आघाडी केली आणि जर निवडणुकीला सामोरं गेलं तर गावातलं वातावरण चांगलं राहील, अशा प्रकारचा निर्णय ह्या गावातल्या शहरातल्या प्रतिष्ठित लोकांचा आहे। त्या निर्णयावर विचार करायचा नाही करायचा वरिष्ठांनी ठरवायचा, तो निर्णय आम्ही वरती पाठवलेला आहे। तो जर निर्णय झाला त्या निर्णयाप्रमाणे राहू, नाही झाला तर आम्ही जी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली धनुष्यबाण निशाने आम्ही निवडणूक लढवू। 2 दिवसांपूर्वी सिंधुदुर्गात नितेश राणे यांनी स्वबळाची भाषा केली होती। शेवटी स्वबळाची भाषा होते आणि ताकद भारतीय जनता पक्षाची असल्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला भावना अशी आहे की आम्ही स्वबळावर लढून भारतीय जनता पक्षाचा झेंडा वरती फडकला पाहिजे, हे प्रत्येकाच्या मनात आहे, प्रत्येकाच्या मनात आहे, त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं स्वबळाचा नारा दिल्यानंतर शिंदेच्या शिवसेनेनं मोठी खेळी करण्याचा प्रयत्न केला। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे कणकवलीतील माजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांना शिवसेनेनं पाठिंबा जाहीर करण्याच्या चर्चा सुरू झाल्या। दोन्ही शिवसेनेच्या युतीच्या चर्चांवर नारायण राणेंनी संताप व्यक्त केला, तर दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या। माझ्या मते तसं जर करेल तर आम्ही एकनाथ शिंदे शिवसेनेची या 2 जिल्ह्यात तरी संबंधित हो आणि राजन तरी कुठलाही नेता कुठलाही पदाधिकारी नाही आहे आणि मी मानत नाही। 2 माणसांना मी बीजेपीशी संबंध मानत नाही, एक तो परब, पहिलं नाव मला विशाल आणि दुसरं राजन। मी आपल्याला एवढं सांगितलं की होऊ शकतं। आता स्थानिक पातळीवरच्या ज्या ज्या काही भूमिका होतील त्या पद्धतीने प्रत्येक पक्षाला सामोरं जावं लागेल। शिवसेनेची पण आहे त्या परिस्थितीला सामोरं जाण्याची तयारी आहे। कणकवली नगर पंचायतीवरील सत्ता ही राणे कुटुंबीय तसंच ठाकरेंच्या वैभव नाईक यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे। त्यामुळे या नगर पंचायतीवर सत्ता मिळवण्यासाठी ही रणनीती आखल्याचं बोललं जात आहे। दोन्ही शिवसेनेच्या या संभाव्य युतीवर उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे। मी आता गेलो की उद्या त्यांच्याशी बोलेन, काय त्याच्यातलं नेमकं काय आहे ते मी जाणून घेईन। पण येऊ शकतं, एकत्र येऊ शकतं। अरे हो, पण मला बोलू तर द्या ना। समजा नसेल काय आणि मी उगाच काहीतरी बोलायचं, त्याला काय अर्थ आहे? बघा, जे काय होणार आहे ते जगजाहीर होणार आहे। त्याच्यामुळे मला त्यांना भेटून नक्की काय आहे असं मी ऐकतो, तसं अशा बऱ्याच गोष्टी कानावर येत असतात। 3 वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडून एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या। त्यानंतर या दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांमध्ये विस्तवही जात नाही। गेल्या काही वर्षात राज्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी झाल्या। या पार्श्वभूमीवर राजकारणात कधी काय घडेल याची शाश्वती नाही। या पार्श्वभूमीवर कोकणात दोन्ही शिवसेनेत युती होणार की नाही याचं चित्र लवकरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।